राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वी परीक्षेला बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाच्या पेपरपासून प्रारंभ झाला आहे. अमरावती जिल्ह्यात वलगाव एस.एल. हायस्कूल अंतर्गत येणारे स्वर्गीय बाबासाहेब वराडे कनिष्ठ महाविद्यालय वलगाव, देसाई हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आष्टी, जिल्हा परिषद हायस्कूल नया अकोला येथील विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात इंग्रजी विषयाचा पेपर दिला आहे. या परीक्षेमध्ये होणाऱ्या कॉपीला आळा पाडण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली 7 विशेष भरारी पथक व बैठे पथक अशी यंत्रणा राबविण्यात येणार आहे. तसेच दक्षता समिती व कॉपी मुक्तीसाठी इतर आवश्यक यंत्रणा असणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन कॉपी मुक्त परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांसाठी 10 मिनिटे जास्त वेळ वाढवून देण्यात आला आहे. सकाळच्या सत्रात सकाळी 11 वाजता व दुपारच्या सत्रात दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांनी पेपर दिला आहे. निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे जास्त देऊन 10 मिनिटे उशिराने पेपर विद्यार्थ्यांकडून घेण्यात आला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पेपर सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे जास्त वेळ देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. यावेळी विशेष भरारी पथकाकडून प्रदीप होले विस्ताराधिकारी पथकाचे प्रमुख तर सहाय्यक प्रमुख म्हणून अंबर यादगिरी, त्याचप्रमाणे रुपेश मिल्के मुख्याध्यापक तथा कंडक्टर होते. यावेळी सुरेंद्र मोडकर, बोबडे, पुरी, सदाफळे, पियुष आदी प्राध्यापक मंडळी उपस्थित होती. प्राचार्य रुपेश मिल्के, एस.एल. हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वलगाव, केंद्र क्रमांक 0349. आजपासून बोर्डाच्या 12व्या वर्गाच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे. शासनानं ठरवल्याप्रमाणे आणि माननीय शिक्षण मंडळानं सांगितल्याप्रमाणे, सुचविल्याप्रमाणे भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात ही परीक्षा घेण्यात येत आहे. एकंदरीत 4 शाळा मिळून किंवा 4 कनिष्ठ महाविद्यालय मिळून आमचं एक केंद्र आहे एस.एल. हायस्कूल वलगाव. इथे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, सगळ्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या आहे आणि व्यवस्थितरित्या परीक्षा आहे. मी पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि शासनाच्या उपक्रमाचे स्वागत करत आम्ही शासनाने दिलेल्या नियमांचं कटेकोरपणे पालन करू अशी ग्वाही देतो. सचिन ढोके, विदर्भ न्यूज, अमरावती.